कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा नाशिक व कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले होते। या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन फेडरेशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 मे 2025 रोजी नाशिक शैक्षणिक इमारत सभागृह यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे करण्यात आले होते। यात सीमा सुरक्षा बलात देश सेवा बजावत कारगिल युद्धात शौर्य पदक धारक केलेले, कृषी क्षेत्रात नावलौकिक करत असलेले आदर्श शेतकरी, कृषीभूषण, नॅशनल ॲग्रो आयडॉल इत्यादी विविध पुरस्कार प्राप्त केलेले, तसेच उत्तम व्यावसायिक जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील माजी बीएसएफ अधिकारी सुरेश विला पाटील यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सुरू असलेल्या कार्यक्रमात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते। या खास कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी 2,25,000 रुपये धनादेशांचे वितरण करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत कृषीभूषण फेडरेशन दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवत आहे। कृषी उद्योजकता कार्यशाळा यावेळी घेण्यात आली। कृषी व्यवसायाची ओळख, पूर्वतयारी, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना प्रक्रिया, विविध शासकीय योजना व अनुदान, पिकांची मूल्य साखळी व अन्न प्रक्रिया, उद्योगातील संधी, शेतमाल निर्जलीकरण तंत्र, कृषी विभागाच्या योजना आणि मार्गदर्शन या प्रशिक्षणात शेकडो शेतकरी, उद्योजक, युवती सहभागी झाले होते। कृषी उद्योग क्षेत्रात नव्याने वाटचाल करणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली। तर दुपारी 3 वाजता संचालिका रोहिणी पाटील यांनी घोषित केलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार 2025 चे वितरण डॉक्टर संजीव सोनोने, कुलगुरू यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉक्टर सूर्या गुंजाळ, जैव विविधता प्रकल्प मेघालया, अभिमन्यू काशीद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भूषण निकम चेअरमन कृषी भूषण फेडरेशन या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। श्री सुरेश पाटील, सेवानिवृत्त बीएसएफ ऑफिसर आणि कारगिल सेवेमध्ये ज्यांना कारगिल सेवा मेडल अवॉर्ड असा मिळाला, श्री सुरेश विला पाटील सीमा सुरक्षा बलात सेवा बजावत असताना कारगिल युद्धामध्ये शौर्य पदक प्राप्त आणि त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये नाविन्य लौकिक करत आदर्श शेतकरी, कृषीभूषण, नॅशनल ॲग्रो आयडॉल असा पुरस्कार प्राप्त आणि उत्तम व्यावसायिक श्री अनिल हरिश्चंद्र शिगवण, पोस्ट कुंभे, जिल्हा रत्नागिरी। यानंतर श्री कृषीभूषण महाराष्ट्र फेडरेशन हा जो भूषण निकम यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला गेली अनेक वर्षाचा उपक्रम, त्याचा 5व्या वर्षाचा हा पुरस्कार वितरण समारंभ होता। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतीमध्ये अनेक प्रयोग करणारे व कर्तृत्व करणाऱ्या शेतकऱ्यांचा कौतुक समारंभ खरं तर आज पार पाडला। अनेक उपक्रम याच्यातून केले, दिवसभर त्यांच्यासाठी मार्गदर्शनाचाही उपक्रम येथे पार पडलेला आहे। आणि भूषण निकम हे जे शेतकऱ्यांसाठी सातत्यानं पदरोपण करून काम करत आहेत ते खरोखरच कौतुकास्पद आहे। शेतीसाठी आधुनिकता, बदलणारे हवामान, वातावरण, नवतंत्रज्ञान या सगळ्यांनी शेतकऱ्यांना अवगत करावं या हेतूने हा एक नेटवर्किंग करणं आणि शेतकऱ्यांनी केलेले वेगवेगळे प्रयोग एकमेकाला समजावेत, खरं तर यासाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे। तसंच शेतीमध्ये केलेल्या अनेक प्रयोगांचं, त्या शेतकऱ्यांचं जे कौतुक आहे ते या पुरस्काराच्या निमित्ताने आज इथे झालेलं आहे। त्याबद्दल मी भूषण निकम त्यांची जी टीम आहे त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। मी कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन नाशिक आणि आस्था नाशिक यांनी आज संपूर्ण महाराष्ट्रातून जे कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलं, ज्यांनी
अनोखा अनुभव दाखवला, ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रगती केली, अशा सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान सत्कार केला। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरू साहेबांनाही धन्यवाद देतो की त्यांनी आज संपूर्ण दिवस आमच्यासाठी घालवला आणि त्यांचा चांगला अनुभव आम्हाला दिला। आम्ही त्यांनी केलेल्या मार्गदर्शनावर निश्चित काम करू। हा पुरस्कार भविष्यामध्ये आमच्या खांद्यावर टाकलेली अधिकची जबाबदारी आहे। जे आम्ही आतापर्यंत काम केलं, जसं मी सेनेत काम केलं, त्याच्यानंतर 19मध्ये ऑक्टोबर 19मध्ये मी VRS घेतला। महाराष्ट्र शासनाने कारगिल मेडल अनुषंगाने मला जी जमीन अलॉट केली ती खडकाळ जमीन होती आणि त्या जमिनीवर 4,500 तब्बल 4,500 वृक्षांची लागवड केली आणि ते सर्वच्या सर्व वृक्ष ऑक्सिजन पार्क क्रिएट करतात। ते आतापर्यंत भरपूर पुरस्कार त्यांनी सांगितलं की त्यांनी फळबाग लावलं असेल, त्यांनी स्टार्टअप फेडरेशन्स उभे केले असतील, त्यांनी नवीन स्टार्टअप केले असतील, पण मला सांगताना अभिमान वाटतो की मी जनतेला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन देण्याचं काम केलेलं आहे, कारण सर्वच्या सर्व वृक्ष हे ऑक्सिजन पार्क क्रिएट करतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कृषीभूषण IPO स्टार्टअप फेडरेशनच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी पुरस्कार वितरण कार्यक्रम आणि कृषी उद्योजकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रम प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय संजीव सोनवणे सर, सूर्या गुंजाळ सर, प्रकल्प संचालक काशीद सर तसेच 18 जिल्ह्यामधून मान्यवर या ठिकाणी पुरस्कार्थी उपस्थित होते। या पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक 40 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती। सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी कृषी उद्योजकता निर्मिती शेतकरी उत्पादक कंपनी याविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेमध्ये देखील शेतकऱ्यांनी व शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी सहभाग घेतला आणि या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मी अभिनंदन करतो। कृषीभूषण फेडरेशनच्या माध्यमातून कृषी विस्तारामध्ये कृषी उद्योजकता निर्मितीमध्ये काम चालू आहे। अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय आणि यामध्ये जर समजा कुणाला मदत लागत असेल तर कृषीभूषण फेडरेशन नक्कीच यासाठी मदत करते। धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।